हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल। आज सकाळी असं झालं की हिमांशूचे स्कूल आहे ना ते असतं 11 ते 4 आणि आज सॅटरडे होता। त्याला सुद्धा माहिती नव्हतं की त्याचं स्कूल जे आहे ते सकाळी आहे, म्हणजे 7-7:30 वाजता। तो झोपलेलाच होता आणि मग मला 7 वाजता व्हॅनवाला दादांचा फोन आला की ताई तो तयार आहे का, त्याला पाठवा। तेव्हाच मी त्याला उठवलं, टिफिनमध्ये त्याच्या पोहेच बनवून दिले कारण की 12 वाजता तो घरी येतो। आता व्हॅन तर निघून गेली होती म्हणून म्हटलं भाऊजीला सोडून द्या त्याला, कारण त्याचं स्कूल जे आहे ते जवळच आहे। मग त्याला बाय केल्यानंतर मी आली होती किचनमध्ये आणि सर्वात आधी मी एक ग्लास कोमट पाणी ठेवलं माझ्यासाठी, जे मी रोज न चुकता पिते। कचरा वगैरे काढून बघता मला 8:30 वाजले आणि आज ना काहीच प्लॅन केला नव्हता की आज टिफिनवर काय देणार, म्हणून पोहेच बनवले होते। इथे बिट्टू खूप चिडली होती कारण की मी तिचे हेअर जे आहेत ते समोरचे पूर्ण पिनअप केले होते आणि तिचं असं म्हणणं होतं की मला पूर्ण जे आहेत त्याचे समोर काढायचे आहेत। नंतर मी तिला सांगितलं की मी टीचरला फोन लावून सांगते की तू अशी करते, तू ऐकत नाही आहेस, कारण मी तिला सांगितलं होतं की टीचरनी सांगितलेलं आहे की अशा पिना लावून यायचे। खूप चिडचिड करत होती ती। बाय पहिला आतमध्ये येऊन बघते तर जाऊ इथे आर्यनसाठी पोहे बनवत होत्या कारण की आज आरूची होती सुट्टी। त्याच्या हातामध्ये तुम्हाला ह्या संत्र्याच्या गोळ्या दिसत असतील, ज्या आम्हाला खूप आवडायच्या आणि मिळायच्या नाही। आता मुलांना मिळतात तर त्याची काही कदर नाही। तेच लेक्चर मी त्याला इथे देत होती म्हणून त्याने खाल्ली। गेले 2 दिवस झाले मी अजिबात एक्सरसाइज केली नाही, म्हणून आज फक्त हलकी फुलकी एक्सरसाइज केली आणि त्यानंतर पहिला अंघोळ करून घेतली आणि लगेच फेसवॉशसुद्धा करून घेतला, कारण म्हटलं आता अंघोळ केलेलीच आहे तर पूर्ण तयारीच करून घेते, कारण नट्टावट्टा केल्याशिवाय काही मजाच नाही। काही लेडीजना अजूनसुद्धा जे अंघोळीचे टॉवेल आहेत आपण केसांना यूज करतो किंवा अंग पुसतो तेच टॉवेल चेहऱ्याला यूज करतात, तर असं अजिबात करू नका। आपल्या चेहऱ्यासाठी स्पेशली दुसरा जो रुमाल किंवा टॉवेल असतो तो ठेवा कॉटनचा। इथे तुम्ही बघू शकत असाल की जेव्हा मी चेहरा पुसला तर मी माझ्यासाठी कॉटनचा एक रुमाल ठेवलेला आहे आणि तो मी दर 8 दिवसांनी किंवा 6 दिवसांनी धुवून घेते, कारण तो आपण आपल्या चेहऱ्यासाठी यूज करतो। तर अशा छोट्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं ना तर तुमच्या स्किनवर कधी पिंपल्स येणार नाहीत किंवा स्किन रिलेटेड जे प्रॉब्लेम असतात ते होणार नाहीत। सर्व कामं सोडून आज तर मी माझा नट्टापट्टाच करत होते। आता नट्टापट्टा कोणता, तर फक्त मॉइश्चरायझर लावलं, बाकी काहीच नाही। जाऊचा चाललेला होता ॲपलचा नाश्ता, मग मी तिथे काही मागणार नाही, होऊ शकत नाही। त्यांना म्हटलं मला सुद्धा एक स्लाइस द्या। एवढा वेळ पण नाही की बसून नाश्ता करणार, खूप वेळ कर। मग काय कशासाठी टाकले मी ते तुमच्या पतीदेवने टाकले डाएट। उभं राहून मी नाश्ता का करत होती, कारण की आता ना बाकीचे जे आहेत ते वाट बघत होते नाश्त्याची, कारण आता खूप वेळ झाला होता। पण तरी मी वेळातला वेळ काढून माझ्यासाठी मिल्कशेक केलाच, कारण ती आता रोजची एक सवयच लागली आहे मला की ती पिल्याशिवाय माझ्या अंगात तरतरीच येत नाही। सकाळी जेव्हा मी बिट्टूचा टिफिन बनवत होती ना त्याच टायमिंगला मी हरभऱ्याची जी डाळ आहे ते भिजत घातली होती, कारण आता लौकी आणि हरभऱ्याची डाळ अशी मी भाजी बनवणार आहे सुक्की, जी माझ्या घरच्यांची खूप फेवरेट आहे। रेसिपी एकदम इझी आहे, चला मी ते तुमच्याशी शेअर करते। इथे ना मी कढई घेतली आणि थोडंसं तेल टाकले। तेल तापल्याबरोबर मी त्यामध्ये थोडासा जिरा टाकलं, लसूण आल्याची ठेचलेली मी पेस्ट टाकलेली यामध्ये, ती व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर कांदे टाकले। कांदे व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो, चवीनुसार मीठ, तिखट, हळद, मीठ आणि गरम मसाला। 8:30 वाजता मी ही हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती आणि आता 10:30 वाजत आले, तर हरभऱ्याची जी डाळ आहे मस्त भिजली आहे। सर्व जो मसाला आहे एकत्र परतवल्यानंतर त्यामध्ये भिजलेली हरभऱ्याची डाळ टाकली, सोबतच जे आपण कापलेली लौकी होती ते देखील ॲड केली। थोडंसं पाणी टाकून त्या गॅस स्लो करून झाकण ठेवून 5 मिनिटं ती शिजू दिली। एवढी छान भाजी लागते ना, नक्कीच तुम्ही ट्राय करा। तेवढ्यात बिट्टूचा झाला होता आणायचा टायमिंग आणि पॅरेंट्स मीटिंगसुद्धा होती। मी जातच होती तर हिमांशूसुद्धा आला, तो 11 वाजताच घरी आला। तिच्या स्कूलमध्ये गेल्यानंतर ना मला खूप छान तिच्याबद्दल ऐकायला भेटलं, त्यामुळे माझं मूड जे आहे एकदम हॅपी झालं। मी जी मेहनत तिच्यावर रोज रात्री घेते ना तिला शिकवायची, हल्ली ना मी जास्त तिच्या हँडरायटिंगकडे लक्ष देते, कारण की थोडीशी जर हँडरायटिंग इकडे तिकडे झाली ना तर मी तिला लगेच खोळायला लावते आणि जशी परफेक्ट असते तशीच बनवायला लावते। आणि सेम ते टीचर मला सांगत होत्या, ही क्लासमध्ये असंच करते। आता आर्यनचं ना आज सायन्स एक्झिबिशन आहे, त्यामुळे तो सकाळी स्कूलमध्ये गेला नाही। आता तयारी केली आणि आता आमच्या सासऱ्यांसोबत जातोय। आता 12:30 वाजलेत, चाललंय। आणि ही मॅडम आली आहे ना तशी बस स्टडी करत आहे। आता मॅडमने तिचं कौतुकच केलंय, तर मग काय। चपात्या झाल्यानंतर ना मी इथे ज्या अळीवच्या बी आहेत त्या धुवून घेतल्या आणि 2 तास म्हटलं भिजत टाकते, नंतर खीर बनवते, कारण की यामध्ये कॅल्शियम आणि आयरन भरपूर असते। ते भिजते म्हटलं तोपर्यंत आपण पेट पूजा करून घेऊया। तरी कालपासून पार्सलवाल्याची वाट बघत होती पार्सलची, शेवटी तो पार्सल आला आणि माझ्या सासूबाई काय म्हणतात ते पहिला बघा। आला ना मग आता मी तर वाटच बघत होती, कालच आले होते, निघाले होते ते पार्सल, पण काल मग त्यांनी डिलिव्हरी केली नाही, आज तो घेऊन आला। इतकी वेळची वाट बघत आहे की लवकर ते येईल आणि मी पटकन व्हिडिओ बनवेल।
माझी कालपासून गोड खायची खूप इच्छा होत होती, तर म्हटलं सासऱ्यांना येताना पेढे पण घेऊन या. तर त्यांनी खरंच पेढ्याचा बॉक्स आणला. मग सर्व मुलांनी आणि मी इथे पार्टी केली पेढ्यांची. आता तर मी व्हिडिओ काढले बिट्टूचे. म्हणजे आता तुम्ही बघितलं पार्सल आले आणि त्या पार्सलमध्ये जास्त म्हणजे माझ्यासाठी पण होते. आता मला करायचं तर व्हिडिओ म्हणजे बनवायचे होते मला व्हिडिओ, पण आता मला आला होता कंटाळा. तयारी करा, साडी नेसा, आणि ते साड्याच होत्या, त्यामुळे मला कंटाळा आला. तर मग त्यामध्ये मी काही पार्सल बिट्टूसाठी बोलवले होते. तर मग त्याचेच व्हिडिओ वगैरे काढून घेतले आणि आता इथे बसली. व्हिडिओ एडिट केले काही आणि पोस्ट केले. आणि तुम्हाला गंमत सांगते, ज्यावेळी मला व्हिडिओ पोस्ट करायचे नसतं ना, त्यावेळीच माझा जो नेट आहे ना एकदम फास्ट चालतो, आणि ज्यावेळी मी व्हिडिओ पोस्ट करते ना त्यावेळी एवढे स्लो चालतात की माझा पूर्ण दिवस म्हणजे माझा अर्धा पाऊण तास त्या व्हिडिओ पोस्ट करण्यामध्येच जातो. एडिट करण्यामध्ये तर जातोच, पोस्ट करण्यामध्ये सुद्धा जातो. आणि ही बघा ट्युशनसाठी तयार झाली आहे. काय घातलंय? लेहंगा. झालाय बिट्टू आपला शूट करून बाळा आता. हे घालून ट्युशनला जाणार का तू? तर हे असे स्कर्ट होते, जे आता कसं रक्षाबंधन वगैरे येत आहेत तर म्हणून मी बोलवले. बस इथे सांग, इथेच खा. खा माहिती सोडून सांडाव. काम ढंग से नहीं होता है इससे. आता वेळ झाली होती बिट्टूच्या ट्युशनची. तर तिचं असं म्हणणं होतं की मम्मीनं मला दूध दे. तर गरम करून आणि थोडंसं साखर टाकून दूध दिलं ना तर मुलं आवडीने पितात. हॉलमध्ये जाऊन बघितलं तर छोटे मिया बडे मिया काहीतरी उठाठेव करताना मला दिसले. विचार काय आहे हा प्रकार, तर म्हणाला स्कूलमधला आहे. एका व्हाईट पेजवर हिमांशूचे हात आणि पाय त्याचे ठसे द्यायचे होते. तर आर्यन त्याच्या पायाला कलर लावून देत होता, जेणेकरून त्याचं जे काम आहे इझी होईल. इथे आर्यनने थोडी चुकी केली, त्या कलरमध्ये जरा जास्तच पाणी टाकलं, त्यामुळे ना त्याच्या पायाचे ठसे तिथे उमटतच नव्हते. इथे टीव्हीवर मस्त मूवी चालला, जे माझे मिस्टर बघत होते. रोज दुपारी ते जेवणाला घरी येतात आणि 4:30-5 वाजता ते परत त्याच्या ड्युटीवर निघून जातात. चला एडिटिंगचं काम झालंय. उठली आता, तिला बरं नाही वाटत वाटते. आणि मी ना रोज म्हणजे काल पण आर्यनला सांगितलं होतं की ट्युशनला जाण्याआधी चहा ठेवत होतं, त्यांनी चहा ठेवला होता. आणि आता पण मी त्याला म्हटलं जाण्याआधी की चहा ठेव, त्याने लगेच चहा ठेवला एका शब्दात. किती भारी वाटते ना मला आपला इथं. आज पण मी मुलांना सोडायला गेली होती बरं का, कारण की आम्हाला बाई शोधायची भांड्यांसाठी. आता का माहिती बिचारी कधी भेटणार कधी नाही. आता जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत आता भांडी घरीच घासावे लागतील. मग तुमचं ऐकलं त्याने आणि मग तो आला पार्सल. ब्लॉगची एडिटिंग जी आहे ती लवकर झाली ना तर मला भरपूर वेळ मिळतो. आज तोच वेळ मला मिळाला, म्हणून मटकन फ्रेश झाले आणि तयारीला सुरुवात केली संध्याकाळच्या. सकाळची तयारी असो किंवा संध्याकाळची, जाणं कुठे आहे फक्त मला किचनमध्ये. तेवढ्यात आमच्या बिट्टूबाई सुद्धा ट्युशनवरून घरी आल्या बरोबर ना फक्त माझी शोधाशोध चालू असते की मम्मी कुठे आहे. सिखाया उसको आए थे, एक बच्चे को नहीं आए फर्स्ट क्लास में, फर्स्ट सेकंड उसको आते हैं ओवल्स. उसको नहीं आए, सबको आए. मतलब उस लड़के को नहीं आए, बिट्टू को सबको आए. जब किसी को कुछ नहीं आता ना, बिट्टू ने बताया था उसको क्या कहते, मैं जैसे बोलने वाले थे बिट्टू ने फटाक से ओवल. ट्युशनला जाण्याआधी सुद्धा बिट्टू हे घालून बसलेली होती आणि आल्याबरोबर पहिला तो लेहंगा तिने घातलाय, जसा तिला खूप आवडलाय तो. कधी तर रात्रीचे पार्सल येत नाही, पण हे पहिल्यांदाच आलं होतं. तर मग मी गेटच्या बाहेर आली आणि पार्सल घेतलं. पार्सल वगैरे खोलून बघितलं आणि मग परत आली होती माझ्या प्रिय मैत्रिणीकडे म्हणजे किचनकडे. आता म्हणजे प्रश्न असतो भाजीचा की आता भाजीला काय बनवायचं. तर बरेच दिवस झाले ना आम्ही बेसन खाल्लंच नाही, तर म्हटलं चला आज ना हिरव्या मिरच्यांचं असं झणझणीत असं बेसन बनवूया. तर तयारी सुरू झाली. पहिला तर मी मिरच्याच घेतल्या. खूप विचार करत होती किती टाकू किती नाही, कारण कमी जास्त जर झाल्या ना मग घरातले आपलं कौतुक पण तसंच करतात. तू चला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा. बेसनामध्ये मिरच्या किती टाकू यामध्येच माझा 5 मिनिट गेला. जरा जास्त झाला तर तिखट होईल आणि कमी जर टाकल्या तर फिक्कं होईल. म्हटलं जाऊ द्या, आता आपल्या जेवढ्या मनाने टाकायचं टाकून द्या, जसं होईल तसं बघून घेऊ. मिरच्या तर जास्त घेतलेल्याच आहेत, पण सोबत कांदे सुद्धा एक्स्ट्रा घेतले, कारण बेसनामध्ये कांदे एक्स्ट्राच पाहिजे तरच बेसन एकदम भारी बनतं खायला.
झणझणीत आणि गरमागरम बेसन झाल्याबरोबरच जेवायला घेतलं, कारण गरमागरमच बेसन खायला भारी वाटतं. असा होता आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.